सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवतां नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम्। नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनन्दनः पार्थो वत्स सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत् वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। परवा आपला श्लोक झाला होता 4 आणि आता 5वा श्लोक। निर्मानमोहाजितसंगदोषा अध्यात्मनित्या विनिवृत्तकामाः द्वन्द्वैर्विमुक्ता सुखदुःखसंज्ञैर्गच्छन्त्यमूढा पदमव्ययं तत्। काय आहे? मोह आणि अहंकार याच्यापासून जे मुक्त आहेत, मोह आणि अहंकार यांच्यापासून जे मुक्त आहेत आणि आसक्तीवर ज्यांनी जय मिळवला आहे असे आत्मसत्वामध्ये स्थित असलेले त्यांच्या इच्छा वासना कधीच पूर्ण झाल्यात। आता त्यांना अपेक्षाच नाही आणि म्हणून जर इच्छा नाही वासना नाही दुःख व्हायचं कसलं आता? त्याचं कारण मला वासना असतात। मला एखादी गोष्ट पाहिजे आहे आणि ती मला न मिळता दुसऱ्याला मिळते आहे। वास्तविक बघता दुसऱ्याला मिळते आणि मला नाही मिळत ह्याचा संबंध नसतो, पण आमची बुद्धी आणि दृष्टी दोन्ही भेदक आहे। याच्यासाठी काय हवंय आता याच्यातच याच श्लोकात सांगितलेलं आहे। काय काय आपल्याकडे गुण पाहिजेत? ज्यांचा अहंकार गेलाय, मोह गेलाय आणि दुसरी गोष्ट आसक्ती दोष गेलाय,
वासना इच्छा गेल्यात, मोह संपलाच आहे. या जगामध्ये जे काही मिळतं म्हणजे माझ्या पूर्ववासनांनुसार मला मिळवायचं होतं, हां ठीक आहे बाबा, त्यांची मला गरज होती, माझी मी कर्म पूर्ण केली. परंतु आता जर जास्तीचा मोह तो होणार नाही. ज्यांची आसक्ती गेली आहे, जे सतत म्हणजे गीता जरी रोज ऐकत असलं तरीसुद्धा रोज एक श्लोक काढून त्याचं अर्थाचं मनन करायला पाहिजे. म्हणजे आपल्या रोमारोमात ते उतरेल. आणि खरोखरीच भगवान म्हणतात तसं, जर आसक्ती कमी झाली तर वासना पूर्ण गेलेल्या असतात. कारण आपण पूर्ण कर्तव्य कर्म केलेली असतात आणि आता काहीही शिल्लक नसतं. ते आपण अर्धवट ठेवलेलं नाही आहे आणि पळ काढत नाही आहे आयुष्यातनं. ज्यावेळी अशी परिस्थिती येते त्यावेळी ना मला कोणाशी कॉम्पिटिशन करायची आहे, ना मला एखादी गोष्ट पटकन पळत जाऊन मिळवायची आहे सगळ्यांच्या आधी, ना मला कसलाच अहंकार. उलट आता असं झालेलं आहे, सगळ्याची तृप्ती झाली. आणि आता जरी असलं दुनियेत चमकणारं सगळं, दुनिया चमकणारीच, तरीसुद्धा आता मला गरजच नाही आहे ना काही. माझ्या सगळ्या इच्छा शमलेल्या आहेत. त्याचं कारण मी गीतेचं ज्ञान घेते. आणि इच्छा केल्या की काय होतं? त्रास होतो. सुखदुःखांच्या चक्रामध्ये आपण अडकतो. इच्छा केल्या की माझी ही इच्छा पूर्ण झाली नाही, त्याच्यामुळे काय होतं, आपल्याला त्रास होतो. आणि एखादी इच्छा पूर्ण झाली म्हणून त्या आनंदात इतके आपण राहतो की मग काहीतरी जीवनचक्रानुसार वेडवाकडं घडलं की ते दुःख आपल्याला सहन होत नाही. आनंदातून सुखात जाणं अतिशय कठीण असतं. एखाद्याला मूल रडतंय आणि त्याला चॉकलेट दिलं, ते हसतं. रडण्यातून हसणं सोपं आहे, पण सगळं मनासारखं घडत असताना जर या जीवनचक्रानुसार काहीतरी वेडवाकडं घडलं तर ते आपल्याला सहन होत नाही. म्हणून पॉझिटिव्हकडेही जास्त झुकू नये आणि निगेटिव्हकडेही जास्त झुकू नये. आता हे जे काय घडेल, ह्याच्या पुढे जे काही घडेल, मला सुद्धा देह आहे ना, तर माझ्या आजूबाजूला काहीतरी घडत राहील. त्याचा परिणाम मी माझ्यावर होऊ देणार नाही. त्याचं कारण ते घडणारच आहे. मला आता ज्ञान झालं आहे, याचा अर्थ वैराग्य नव्हे. सर्व मजा लुटून प्रत्येक गोष्टीत कुटुंबासमवेत प्रत्येक कर्म त्याची दिवाळीसुद्धा साजरी करू शकतो आपण, पण बिना मोहाची करू शकतो. आपण किती सुंदर फुलं आहेत नाही, बस. पण मला सांगा, सरोवरात सुंदर कमळं फुललेली आहेत. आपण पिकनिकला जातो, मोठ्ठच्या मोठ्ठं सरोवर, चारी बाजूनी फिरावं, प्रत्येक
कमळ वेगळ्या जातीचं, मनाला मोहवून टाकतंय हे दृश्य आणि अगदी हलावंसंच वाटत नाही. करता करता 3-4 तास तिथेच गेले. कधी 4 तास संपले कळलं नाही. पण त्या 4 तासातल्या एकाही मिनिटाला असं वाटलं नाही ही कमळं मला पाहिजे, हे सरोवर माझ्या मालकीचं झालं पाहिजे, त्या कमळांना मी हात लावणार. एकदाही वाटलं नाही. मनात पक्क आहे हे गव्हर्नमेंटचं सरोवर आहे, मनात पक्क आहे. मला जरा सुद्धा आसक्ती वाटत नाही आहे त्याची. त्याचं कारण, त्याचं ज्ञान मनाला पक्क झालं आहे. मनाला पक्क झालं आहे. रात्री तुम्हाला कोणी म्हटलं झोप, आश्चर्य वाटेल का तुम्हाला? अहो, रात्र ही झोपायसाठीच असते. झोप बाबा, आता उशीर झालाय. हो 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 चालेल, असं नाही ना म्हणत. असं कसं, आत्ता काय झोपायचं असं नाही म्हणत आपण. पूर्णपणे त्याचं ज्ञान आहे आपल्याला की हे असंच असतं. मग हे विश्व असंच आहे हे भगवंताकडून इतक्या वेळा ऐकून आपल्याला का नाही समजत? ते का नाही समजत याची उत्तरं तर भरपूर आहेत. वासना आहेत, अज्ञानाचं आवरण आहे अनेक जन्मांचं. परंतु आपण जर रोज ऐकतो आहोत तर बाकी समजो का न समजो, आपण मनुष्य आहोत, आपल्याला श्रवणेंद्रिय आहे आणि आपल्याला मेंदू आहे. त्यामुळे आपण त्याच्यावर विचार करायचा आणि हे असंच आहे हे दृढ करत जायचं आहे. रोज दृढ भाव ठेवत जायचं आहे की हे असंच आहे. म्हणजे परत परत सांगते तुम्हाला की आपल्याकडे जर फंक्शन आहे, हे सगळं तुमच्या स्वतःच्या अभ्यासासाठी मनातल्या, ज्यावेळी तुम्ही झोपता तेव्हा. ते काही कोणाला सांगायसाठी नाही आहे समजावून की मी आत्ता का शांत आहे माहिती का, एवढं जरी झालं तरी आम्ही श्रीकृष्णाचे धडे गिरवतो सारखे. हे असं नाही आहे कोणाला सांगण्यासाठी. गुपित असतं, ते मौन असतं आणि मौन जर पाळलं नाही तर त्याचे त्रास होतात. भलेही मोठं फंक्शन करावं, हसून खेळून सगळ्यांना प्रेरणा देऊन त्याच्यात भाग घ्यावा. परंतु 2 दिवसांनी आपण जर ज्ञानी असू तर त्यातला कोणताही भाग आपल्या मनात न राहता आपला सगळा ओढा भगवंताकडे हवा. हे कोणालाही सांगण्यासाठी नाही आहे, कोणाच्याही कानी कपाळी नको. आपल्याला फक्त करायचं आहे, आपल्याला ज्ञानी व्हायचं आहे, आपल्याला सगळं करायचं आहे, फंक्शन करायचं आहे, पण अडकायचं मात्र नाही आहे. पुन्हा पुन्हा तो प्रसंग आठवला ना आपल्याला 2 दिवसांनी, 4 दिवसांनी, महिन्यांनी ते आठवतच राहतं. हां, किती छान. आणि आपल्याला नकळत ते आठवायला सुरुवात की ते तासनतास आठवतच राहतं. किती सुंदर, किती छान, जगात असं कोणाचं काही झालंच नसेल वगैरे वगैरे वगैरे. सुंदर, हा आला होता, तो आला होता, मजा आली. कधी कधी आपण ते फोटो काढून बघतो, व्हिडिओ काढून बघतो. पण आपलं काय प्रिन्सिपल आहे, 2 मिनिटापूर्वी झालेला भूतकाळ असतो आणि तो भूतकाळ कधीही आठवायचा नसतो. कारण भूतकाळ आठवणं हे महापाप आहे. फक्त
फक्त वर्तमानात राहायचं. सगळं ज्या गोष्टी आहेत ना, मध्ये फंक्शन्स येतात, मध्ये सुख येतात, मध्ये आनंद येतो, हे सगळं फक्त आयुष्य. काय होतं माहिती का, एकदा जर दुःखामागून दुःख आलं, माणसाला फ्रस्ट्रेशन येतं आणि मनाने कोरडा होऊन त्याचं जीवनच पुढे चालत नाही, मग ते भगवंताला सुद्धा कठीण जातं. आणि म्हणून इंधन म्हणून हे सुखाचे ड्रॉप्स त्याच्यात टाकले जातात. त्याच्यात आपण रमण्यासारखं काही नाही, ते भगवंताचं काम आहे. इंधन आहे ते. काळजी घेतलेली आपली, आपल्याला बरं वाटावं ह्याच्यासाठी मध्ये मध्ये ड्रॉप्स टाकणं चाललं आहे. म्हणजे गाडी अडकत नाही, चाकं व्यवस्थित चालतात जीवनाची. भगवंताला ती हाकायला कठीण जात नाही. नाहीतर फ्रस्ट्रेशन आलं की माणूस कुणाचंच ऐकत नाही. मग ते मात्र महाकठीण आहे की काही नाही भगवंत नाही आणि काही नाही, काही अर्थ नाही आहे या जीवनात, असं म्हणून माणूस जे बसून राहतो, मग त्याच्यावर अनेक वेडेवाकडे परिणामसुद्धा होऊ शकतात. आणि म्हणून त्यात आपल्याला जायचंच नाही आहे त्या गर्तेत. सगळ्यात सोपं म्हणजे रोज ज्ञानाची प्रॅक्टिकल कधी कधी करता येईल, चान्स शोधत राहायचा आणि ते ज्ञानाचं प्रॅक्टिकल मनातल्या मनात करायचं आहे. कोणाला सांगण्यासाठी नाही आहे, एक्सप्लेन करून. आज मला जमलं बरं का प्रॅक्टिकल, एकदम मला बरं वाटलं. मी अलिप्त राहिले तर बोललं की त्याचं सगळं महत्त्वच संपलं. फक्त त्याचा उपयोग करून घ्यायचा आहे. आणि अशा रीतीने आपण द्वंद्वांपासून सुद्धा मुक्त होणार आहे की मला यश पाहिजे, मला अपयश पाहिजे. आता एक खूप मोठी परीक्षा झाली माझी, जवळजवळ 500 मार्काची, संस्कृत व्याकरण, आणि त्याचं नाव आहे रत्न. तर खूप त्याच्यात इतकं लिखाण होतं की जवळजवळ 200 पानं झाली सगळं मिळून. ते प्रोजेक्ट्स हे ते. आणि 2 महिने मी खूप आजारी आहे. रोज मला ताप, रोज हिमोग्लोबिन डाऊन झालं होतं. अशा अवस्थेत तापात उठून मी कशी लिहित होते मला माहिती. तर लोक मला म्हणतात की तुझं कसं झालं, आम्हाला वाटलं तुझं होणार नाही, मग तुला दिवस वाढवून द्यावे लागतील असं वगैरे. हा लोकांचं सगळ्यांचं असतंच आणि ते काय काळजीनेच बोलतात, वाईट काही नाही त्याच्यात. परंतु गंमत अशी आहे की हे सगळं ॲटोमॅटिक होत राहतं. आजही मला काहीच वाटत नाही आहे आणि मला असंही वाटत नाही आहे इतक्या तापात मी ते लिहिलं, माझा पहिलाच नंबर यायला पाहिजे आणि मला एवढेच मार्क मिळायला पाहिजे. फक्त मला एक खुशी खूप लाभली की एवढा मोठा विषय आहे, 4000 सूत्रांचा विषय आणि त्यातले अनेक वेगवेगळे प्रश्न, प्रोजेक्ट्स, आणि लिहितोय, शोधतोय. परीक्षा आहे म्हणून आनंदाने त्याचा शोध घेतोय. नाहीतर एरवी कंटाळा असता, नुसत्या असाइनमेंट्स लिहायच्या असत्या, खरडेगाशी केली असती एक एक मुद्दा घेऊन. पण इकडे शोध तिकडे शोध आणि किती गोष्टी कळल्या, बारकावे कळले, एवढा आनंद झाला. म्हणजे मी जे केलं
त्याच्यापासून मी एवढी अलिप्त आहे. सगळा ग्रुप विचारतोय मग काय आता फर्स्ट प्राईज मिळणार तुला. म्हटलं मला अपेक्षाच नाही आहे कशाची. आता ह्याच्या पुढचं जीवन असं आहे, यशासाठी, अपयशासाठी, जिंकण्यासाठी, विजयासाठी नाहीये. नाहीये आता पुढच्या पिढीला हे सगळं करू दे. ती ईर्ष्या जर मनात न गेली ना, नाही मी माझ्या ज्ञान कमावण्यासाठी केलं आणि मला खूप ज्ञान मिळालं त्यातनं. खूप म्हणजे खूप, फार आयडिया झाल्या आणि कानाकोपऱ्यात किती काय काय आहे. म्हणजे रोज नुसतं करून 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 हे सगळं ढोबळमानाने असतं. पण आपल्याला परीक्षा लिहायची, हे इथे दुसऱ्या ह्याच्यात हे आलं होतं नाही का. असं करत करत मजा आली ते सगळं करायला. खूप मजा आली. 200 पानाच्या झेरॉक्स काढून घरात ठेवल्या आहेत आणि ती 200 पानं पाठवली कुरिअरनी. करायला खूप आनंद झाला, परंतु काहीही स्पर्धा नाही आहे जी इतरांमध्ये. ज्ञानच आहे बेसिकली. आपल्याला कशासाठी काही करायचं नाही, काही मिळवायचं नाही आहे. पहिला नंबर मिळवायचा नाही, मार्कही मिळवायचे नाही. मार्क कधी कळले नाही तरी चालतील, इतकं त्याच्याबद्दल अत्यंत अभ्यासाची आवड आहे मला. बस ती तृप्त झाली. एवढ्या तापात अशक्य पूर्ण माझी सहनशक्ती संपली आहे. तरीसुद्धा हे काम माझ्याकडनं, आणि कधी रात्री 2ला जाग यायची, मला ते करायचं असायचं ना. आणि कधीही जाग आली उठून मला चहाची सुद्धा गरज नाही, लिहायला चालू पडायची. काय होतं माहिती का, इथे कुठलाही मी माझा मोठेपणा सांगत नाही आहे, माफ करा मला. पण फक्त आपण प्रॅक्टिकली करत राहिलं ना की ते विचार इतके आपल्यात मुरतात की काही नाही, काही मिळवायचं नाहीच येत ना. आनंद मिळाला बस आहे, आनंद मिळाला, बारकावे मिळाले त्या विषयाचे. आणि ते सुद्धा कशासाठीही नाही की काय कोणाला दाखवायची स्कॉलरशिप आपली. अजिबात नाही, अजिबात नाही. खरा परमार्थ जगायचा आहे आणि तो जगल्यामुळे आपल्याला जी शांती लागणार आहे त्यातून मग आपण आत्मतत्व प्राप्त करणार आहोत हळूहळू. आणि त्याच्यामुळे असं सगळ्यातलं हळूहळू लक्ष कमी झालं. लक्ष कमी करायचं म्हणजे काय करायचं, ते किती जोरदार करायचं, किती जोरदार करायचं. सोडलं नाही मी सगळं ते 200 पानं पूर्ण होईपर्यंत, आणि माझा इंटरेस्टही संपला नाही ते संपेपर्यंत. इतकं जोरदार करायचं आपल्याला, संसारात उत्साहाने करायचं आहे सगळं. परंतु ते झालं की त्यातनं कसं तुम्ही लक्ष काढून घेतलं कुणाला कळता सुद्धा कामा नाही बरं का. ह्याला आता खरं जीवन म्हणतात. कुठल्या वनामध्ये जाऊन वैराग्य संन्यास करायची गरज नाही, वानप्रस्थाश्रम करण्याची गरज नाही, काहीही करण्याची गरज नाही. गृहस्थी जीवन जगता जगता आपल्याला पारमार्थिक जीवन जगायचे. सतत भगवंत काय म्हणतायत, ज्ञान होणं म्हणजे काय आहे, बस. आणि हळूहळू हळूहळू त्याच गोष्टी आपल्या लक्षात आल्या की मग
आपल्याला हे सगळं करणं सोपं जातं. पुढे सांगतायत न तद्भासयते सूर्यः न शशाङ्को न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. बघा, सूर्य आणि चंद्राचं उदाहरण दिलंय की ज्या स्थानाला सूर्य, चंद्र, अग्नी प्रकाशित करत नाहीत, या विश्वातले सर्वश्रेष्ठ, या विश्वाला प्रकाशित करणारे कोण आहेत आपल्या समोर? रात्रीच्या वेळी चंद्र, तर दिवसाच्या वेळी सूर्य. रात्रीच्या वेळी चंद्र जे प्रकाशित करतो तेवढ्याच प्रकाशाची आपल्याला गरज असते. चंद्र आणि सूर्य हे प्रकाश देतात, त्याप्रमाणे अग्निसुद्धा. आणि अग्नीबरोबर अग्नीशी भयान उष्णता असते, सूर्याची असते पण ती दुरून असते. हे सगळं आहे. तर हे चंद्र, सूर्य आणि अग्नी हे रोज आपापल्या स्थानांवर जातात आणि परत येतात. आलं लक्षात? परंतु आपली स्थानं सोडून हे फक्त समजलं नाही म्हणू नका, हे उदाहरण दिलेलं आहे. संपूर्ण जगाला उजेड देणारे श्रेष्ठ असे चंद्र, सूर्य, अग्नी रोज जातात आणि रोज येतात आणि पुन्हा पुन्हा जगाला प्रकाश देतात. परंतु ते जर चैतन्याप्रत जाऊन बसले तर मात्र ते परत येणार नाहीत, कारण ते त्याच्यात एकरूप होतील. एवढंच भगवंताला सांगायचंय. म्हणजे कितीही या जगात श्रेष्ठ गोष्टी असल्या तरी त्या जर भगवंताशी एकरूप झाल्या तर त्या परत येत नाहीत. आलंय लक्षात? एवढंच उदाहरण इथे दिलेलं आहे. एक मोठा नियम लक्षात ठेवायचा की एक गोष्ट गेली की ती परत कधी येत नाही बरं का रडून. आता तुमचं समजा खूप छान पेन हरवला आणि तुम्ही रडलात, तोच पेन परत येत नाही. मग तशाच प्रकारचा दुसरा पेन आपण आणतो, आपले आईवडील आणून देतात आणि आपल्याला शांत करतात. पण जी मूळ वस्तू आहे ती एकदा जर गेली तर ती परत येत नाही. आता वस्तूंच्या बाबतीत आपल्याला काही जाणवत नाही, वस्तू हे जड जगत आहे. परंतु मानवांच्या बाबतीत मानवामध्ये जरी देह हा जड असला तरी सुद्धा मानवाला बुद्धी आहे आणि मानव हा चैतन्ययुक्त आहे. तर मानवामध्ये मात्र असं झालं की तो एकदा गेला की परत येत नाही.
तर मात्र आपल्याला दुःख होतं. त्याचं कारण आपलं मन हे स्वीकारू शकत नाही. आणि म्हणून आपलं जर नुकसान व्हायचं नसेल, भगवंत पुन्हा पुन्हा सांगतात, एवढ्यासाठी थेंबे थेंबे तळे साचे, सतत ज्ञानाचे थेंब आपल्या हृदयामध्ये पडत राहिले पाहिजेत. गेलेली वस्तू कधीही परत येत नाही. दुःख होतं, रडा खुशाल, पण गेलेली वस्तू कधीही परत येत नाही. काळ्या दगडावरची रेघ स्वतःला सांगत राहायचं. त्यामुळे कधीतरी काहीतरी हरवून जायचं, 2 मिनिटात त्यातलं लक्ष निघतं. कारण गेलेली वस्तू शोधायची आहे, सगळं करायचं आहे, खूप प्रयत्न करायचे आहेत, अजून कुठे ठेवली आहे का पाहायचं आहे, महिनाभर शोधायची पाहिजे तर, पण मनाला सारखं बजवायचं. गेलेली वस्तू कधीही परत येत नाही. नुकसान जर झालंच, मन पूर्णपणे तयार राहतं. जीवनात हे केलंच पाहिजे. स्वीकार हवाय. प्रत्येक गोष्टीचा स्वीकार पाहिजे. आणि इथे हे एवढं सांगून हळूहळू या सगळ्या गोष्टीतलं लक्ष कमी झालं की दिव्य स्वरूपाचा अनुभव आपल्याला देहाच्या पातळीवर सुद्धा दिसू लागतो. अत्यंत हलकं फुलकं शरीर होतं आणि आनंदी आनंद. कारण आता आम्हाला रागद्वेष, सुखदुःख, चिंता, क्लेश काहीच नाही. ज्ञान झालंय ना. त्यामुळे ते आहे, प्रॉब्लेम आहे, जरासं मनाला वाटतंय थोडंसं, पण जगाच्या नियमानुसार ते चालणार. आता समुद्राकाठी गेलो, अत्यंत भारी घड्याळ समुद्रात पडलं. कोण जाईल का ते परत आणायला? 10,000चं घड्याळ. जन्मभर वाईट वाटतं. का? घड्याळ खूप महाग होतं. बरोबर आहे, ते काही मी असं म्हणत नाही. हे काय निर्दयी मन, एवढं 10,000चं घड्याळ गेलं तरी वाईट नाही वाटत, असं नाही म्हणत मी. ज्या व्यक्तीचं हे नुकसान झालं ते आधी होऊ द्यायचं नव्हतं, पण ते कोणाच्या तुमच्या आमच्या हातात नाही, ते मुद्दाम नाही केलं. मग आता ते जर झालेलं आहे तर थोडं थोडं थेंबे थेंबे तळेसाचे. वाटलेलं वाईट वाटत राहू दे, पण त्याच्यावर थेंब 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 थंड ज्ञानाचे थेंब त्याच्यावर पडले पाहिजेत. आणि हे मन हळूहळू शांत झालं तर वासना निर्माण होत नाहीत. कसल्याही वासना निर्माण होत नाहीत. की आपल्याला हे हवं होतं पण हे गेलं. तळमळ करून आयुष्यात काहीही मिळत नाही. फक्त प्रत्येक गोष्ट इथली काय सांगते माहिती आहे? आम्ही आलो आहोत जाण्यासाठी. बस एवढंच सांगते. आणि जर आपल्याला एवढं कळलेलं आहे तर हाय बाय.
ठीक आहे. आणि एन्जॉय करायचं असेल, हाय, हातात हात घालून नाचायचं. आणि काम झालं की लगेच त्यांना बाय म्हणायचं, त्या वस्तू व्यक्तींना मनातून. न तद्भासयते सूर्यः न शशाङ्को न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. आत्ताच झालं. या स्थानावर सूर्य, चंद्र, अग्नी संपूर्ण जगाला प्रकाशित करणारे, पण ते त्या स्थानावर चैतन्याच्या स्थानी पोहोचल्यावर ते तिथे शिल्लकच राहत नाहीत. हे चैतन्याचं स्वरूप आहे. हे का दिलंय उदाहरण माहिती का? पंचमहाभूतात्मक विश्वातले हे सगळे आहेत. पंचमहाभूतात्मक विश्वातलं चैतन्यापुढे गोष्टही जर टिकत नाही. चंद्र सूर्याची ही कथा आहे. तुमची आमची काय कथा असेल? हा अभ्यास करणं आवश्यक आहे. किरकोळ वस्तू, व्यक्ती, घटना ह्यांची काय कथा आहे? सगळं हे चैतन्य महाराजांच्या अंडर आहे. आपण काहीही करू शकत नाही. त्या त्या कालावधीत चैतन्याकडून ते सगळे बदल केले जातात या सृष्टीमध्ये. आणि त्या चक्रात जे फिरेल, जे नष्ट व्हायचं असतं ते फिरतं, आणि जे नष्ट व्हायचं नसतं त्या कालावधीत ते बाजूला राहतं. आणि म्हणून काय माहिती का, इतकं सगळं घडतं, तुमच्या आमच्या हातात काहीच नाही. मग आता अहंकार कुठला? मी केलं हे काही राहतच नाही आहे. चक्क आम्हाला दिसतंय की सगळं चैतन्याच्या हातात आहे. म्हटलं ना, ठराविक कालामध्ये ठराविक चक्र भगवंत फिरवतात, आणि त्या चक्रामध्ये जे नाश व्हायचं असतं ते सगळं घुसळलं जातं, आणि जे नाश व्हायचं नसतं ते आधीच बाजूला राहतं. त्यामुळे तुम्हाला जे लोक दिसतात ते चक्रगतीमध्ये नाही आहेत, आणि जे दिसत नाही आहे, वस्तू असो व्यक्ती असो, जे दिसत नाही आहे ते त्या चक्राकार गतीमध्ये नाहीसं झालेलं आहे. इतकं साधं सरळ ज्ञान आहे. चला, मला ते कालचं पुस्तक हवं होतं. काल का नाही अभ्यास केलास? ते आज चक्रामध्ये गेलेलं आहे. सगळ्या गोष्टींची हीच गती आहे. मनातले विचारसुद्धा, आपल्या मनातले विचारसुद्धा, मला जर आज उदाहरणार्थ मी कविता लिहिते, मला आज खूप चांगले विचार आले. अक्षरशः ज्यावेळी आपली बुद्धी शुद्ध होते, मन शुद्ध होतं, त्याच वेळी आपल्याला खूप चांगल्या चांगल्या गोष्टी स्फुरतात. त्याचं कारण त्याच वेळी आपल्यामध्ये भगवंत वास करतो. आता हे जे सगळे विचार होते आजच्या तारखेला भराभर आले माझ्या मनात, आणि मला फार आनंद झाला. पण इकडे
तमोगुण आहे माझ्या अंगात, आळस. किती छान विचार आले नाही आपल्याला, आपल्याला बरं का, भगवंतानी नाही दिले. किती छान विचार. कुणाला हे स्फुरणार नाही असं का होतं. असं करता करता रात्र झाली, सकाळी मी उठले. कालचा एकही शब्द आता मला आठवेन असं झालं आहे. वाईट वाटतं, आपण काल लिहिलं नाही. भगवंत, तुम्ही किती किंमत देताय त्यांना. त्यांच्या चक्राकार गतीमध्ये रोज जे उडवायचे ते उडवायचे. तुम्हाला एक वार प्रसाद देऊन पाहिला, त्याची तुम्हाला किंमत किती आहे. लगेच उठून का नाही ते लिहिलं गेलं काव्य, आणि का नाही भगवंताला ते पायावर व्हायलं गेलं. अरे भगवंत, तुझ्याशिवाय हे काही कोणी करू शकतं का. किती हा आळस. बस ते गेलं. जी कला आज माझ्यामध्ये येणार होती ती कशामुळे, तर माझं ज्ञान, माझी शुद्ध बुद्धी. त्याच्यामुळे भगवंतांना वाटलं होतं. भगवंत कशाची वाट पाहत नाहीत, त्यांना स्पीड भरपूर आहे. अशा अनेक गोष्टी आपल्या समोर असलेल्या थाळीत जमा होतात आणि आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही. अनेक विचार आपल्याला स्फुरतात आणि आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही. हे सगळं 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 जीवनामध्ये ज्यावेळी आपण चांगले चांगले आपले विचार करत जातो, ज्ञान मिळवत जातो, भगवंताच्या जवळ जात जातो, त्यावेळी अनेक वेळा भगवंत सुचवतो, पण तो काही गळ्यात पडत नाही. तेवढंच ते नातं. तुम्हाला स्वप्रेरणेने काही करायचं असेल तर करा. आळस केलात तर ते सगळं गेलं हातातनं तुमच्या. फार बारीक सारीक गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. आपण असं म्हणतो, हां ते गेलं तर गेलं, मला सुचेल दुसरं. आठवून पहा, एकही सुचत नाही काय. भगवंताच्या विचारानी झाडाचं सुद्धा प्रत्येक पान हलतं. एवढं आपण लक्षात ठेवावं. भगवंताच्या विचारानेच प्रत्येक गोष्ट होते. झाडाचं पान सुद्धा त्याच्या आज्ञेशिवाय हलण्याची हिम्मत करत नाही. एक नियम इथे जबरदस्त सांगितला आहे. सूर्यचंद्राचं उदाहरण का दिलं आपल्या लक्षात आलं असेल. हे सूर्यचंद्र जर चैतन्याला भेटायला गेले तर ते परत कधीही येऊ शकत नाहीत. हे असं उदाहरणापुरतं उदाहरण आहे. नाहीतर म्हणाल कसं असतं, एक भातुकलीचा खेळ असतो. ती सोनी म्हणते मनीला, मी करते स्वयंपाक. हां, मी स्वयंपाक करते आपल्या सगळ्यांचा, आणि तू हो टीचर. मनी जी हटून बसते, मी टीचर होणार नाही. का?
हे बघ, समोर विद्यार्थी आहेत का? मी कोणाला शिकवू? सोनी म्हणते, खले खले विद्यार्थी कशाला हवेत तुला? खोटे खोटेच असतात. मी कशी खोटी पोळी करणार आहे आता? मनी म्हणते, मला चालायचं नाही. आपली अवस्था अशी आहे. आता इथे उदाहरण दिलं सूर्य, चंद्र आणि अग्नी. हे जेव्हा चैतन्याला भेटायला जातात, हे उदाहरण आहे. आपल्याला काहीच कळत नाही भगवंतानी सांगितलेलं. म्हणून भगवंत, आपल्याला सूर्य माहिती, आपल्याला चंद्र माहिती, आपल्याला अग्नी माहिती, आणि भगवंत आपल्याला जे माहिती आहे त्यातनं आपल्याला लवकर कळतं. आणि म्हणून त्यांनी सांगितलंय, सूर्य, चंद्र आणि अग्नी जर चैतन्याला भेटायला गेले तर ते परत कधी येणं शक्य नाही. ते चैतन्याशी एकरूप होतील ना. अहो, तुम्ही आम्ही सुद्धा, म्हणजे साधू संत जन हे चैतन्याला भेटायला जातात, तेव्हा ते परत येतात. म्हणजे ते देह त्यांचा दिसतो, पण ते मनाने कायमचेच तिकडे असतात. ते मनाने कायमचेच तिकडे असतात, एकरूप झालेले असतात. त्यांचा देह आपल्याला दिसतो, त्यांचा देह त्यांना जाणवत नाही. ते देहापासून अलिप्त झालेले असतात. आता या सगळ्या गोष्टी तुम्हाला आम्हाला समजणं कठीण आहे. म्हणून फक्त या श्लोकामध्ये एवढंच लक्षात ठेवायचं आहे की चैतन्य प्राप्त झाल्यानंतर कोणतीही वस्तू परत येत नाही. म्हणजे तुम्ही आम्ही गेलो का शरीराने? नाही, देह हा राहतोच कायम. सगळी कर्तव्य कर्म होईपर्यंत कर्तव्य कर्म भरपूर आहेत. अहो, कित्येक जन्मांची कर्तव्य कर्म आहेत आणि व्यष्टी समष्टी पुन्हा सगळं आहे. त्याच्यामुळे देह राहणारच. आपण घाबरण्याचं कारण नाही. म्हणून काही चैतन्याला भेटायलाच जायचं नाही का? आपण जायचं, पण त्या मनीसारखं म्हणू नका. विद्यार्थी नाहीत तर मी बाई होणार नाही असं म्हणू नका. टीचर होणार नाही. जर इथे चंद्र, सूर्य आणि अग्नी निघूनच जात नाहीत या जगातनं, तर हे उदाहरण खोटं आहे असं म्हणू नका. ते फक्त आपल्याला ज्या ज्या गोष्टी माहिती आहेत ते घटकाभर असं समजा, असं सांगितलेलं आहे त्यांनी. बाकी काही नाही. अनेक गोष्टी करतो आपण अशा की हां, ते लहान मुलाच्या हातात काय चाव्या आहेत महत्त्वाच्या, दातात घालतंय सारखं. दात तर अगदी छोटे छोटे आलेत. मग त्याला काही झालं तर काय करायचं, लागलं तर काय करायचं, ऐकतच नाही आहे. तेव्हा तिकडे चिऊ आली, चिऊ आली, चिऊ आली, हातातली चावी काढून घेतली. ते हसतं, त्याला काही कळतच नाही. आणि तोपर्यंत दुसरं कोणीतरी त्याला बॉल आणून देतं. आलंय का लक्षात? अशी अवस्था आहे. अशी अवस्था आहे. चंद्र सूर्याचं उदाहरण म्हणजे हे चिवली चिवली. हे काय आहे? केवळ उदाहरणापुरतं उदाहरण. त्याचं मन तिकडे अडकवायला. चिव आली होती का हो? रात्रीची चिव येते का? नाही ना. तुम्ही म्हणताय म्हणून त्याचा विश्वास आहे, म्हणताय म्हणून ते हसतं. ती चिव दिसो का न दिसो, आपण ते छोटंसं बालकसुद्धा आपल्यावर विश्वास ठेवतं. आणि आपण एवढे मोठे, भगवंतावर आपला दृढ विश्वास नाही की भगवंत फक्त आपलं लक्ष वेधण्यासाठी आणि आपल्याला माहीत असलेले चंद्र, सूर्य, अग्नी ते केवळ उदाहरणादाखल घेत आहेत.
हे सगळं समजवून घ्यायचं असतं. नाही तर आम्हाला कळलं नाही, आम्हाला हे समजलंच नाही. असं कसं? चंद्रसूर्य ते आम्हाला दिसतात, आता गायब कसे झाले? केवळ उदाहरण. एवढ्यासाठी सांगितलंय की हे चंद्र सूर्य अग्नी हे उदाहरण घ्यायचं. अजून एक आता दुसरं कारण, दुसरं मुद्दा पटवायचा आहे त्यांना. एका दगडात अनेक पक्षी मारायचे. चंद्र सूर्य अग्नी यांचं स्वरूप काय आहे? तर संपूर्ण जगाला आता सूर्य शीतलता देतो, परंतु बाकीचे हे उष्णता प्रकाश देतात. असं असून सुद्धा हे चंद्र सूर्य अग्नी चैतन्याला प्रकाशित करू शकतात का? आणि नाही प्रकाशित करू शकत म्हणून ते जर चैतन्याला भेटायला गेले तर ते परत येत नाहीत, कारण चैतन्यापुढे त्यांचं सामर्थ्यच राहत नाही. पण चैतन्याने जर चंद्रसूर्य अग्नीला त्यांची पॉवर परत नाही दिली तर ते कार्य करतील का? पण ते कार्य करून चैतन्यालाही हवंच आहे ना. त्यानेच तर ते निर्माण केलंय सगळं. त्यामुळे सगळं असंच व्यवस्थित चाललंय. पण याचा अर्थ असा अजिबात नाही की चंद्र सूर्य अग्नी आणि चैतन्य एक समान आहे, असं होत नाही. हे तारतम्य आपल्याला पाहिजे. या जगात कित्येक पॉवरफुल गोष्टी आहेत, पण त्यात रमण्यासारखं काही नाही. त्यांच्या अंगी जी पॉवर आहे ती चैतन्य त्यांच्या अंगी ती पॉवर घालतं आणि या विश्वाला सारखं वेगवेगळ्या रीतीने प्रेरणा देतं, प्रकाशित करतं आणि हे विश्व उत्तम रीतीने चालवतं. आणि तरीसुद्धा आपल्याला या गोष्टीची आठवण राहू दे, हा जो अश्वत्थ वृक्ष आहे तो अनासक्तीच्या शस्त्राने मात्र छेदलेला आहे. जे जे इथे येतं ते ते नष्ट होतं, हे लक्षात घ्या. हा जो 6वा श्लोक आहे, अनेक त्याच्यामध्ये विषय आहेत आणि तो आपल्याला समजावून घ्यायचा आहे. पण पुढचे जे त्यातले विषय आहेत त्याची घाई करून चालणार नाही 5 मिनिटात संपवून. म्हणून तो आत्ता आपण न घेता आत्ता इथे थांबूया. पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांतिः. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.